इंट्रो शूट करायला पण मला एवढे एन्झायटी होते. वेट. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू येट अनदर रैंडम वीडियो. लाइक मी या व्लॉगमध्ये सगळं रैंडमच पोस्ट करना है. मीन्स जिन लोगों को लगता है मैं पढ़ाई नहीं करती, जिन लोगों को लगता है मैं सिर्फ घूमती रहती हूँ, जिन लोगों को लगता है मैं सिर्फ खाती रहती हूँ, ये सब ये व्लॉग में है. लाइक इट्स सब मिक्सचर. मैं पढ़ाई भी कर रही हूँ, मैं घूम भी रही हूँ, मैं खा भी रही हूँ, ठूस भी रही हूँ. एक नंबर दिसतोय. बघू जरा दाखव. आपण टेस्ट करूनच निघणार आहोत सगळं. मला तर वाटतंय बहुत औकात के बाहेर आहे. प्रोडक्ट्स लावतो मी. फुकटचे प्रोडक्ट्स लावायला आलो तिथे. हीच लावते. कोण लावतो दादा? पावडर कोण लावतो दादा? मग माझ्या टेस्ट करत होते बिकॉज इट्स टेस्ट. हा मग मी पण टेस्टच करते. बघ आधी बघ. आपल्याला अभ्यासाचा ओव्हरडोस झालाय. घरी जाऊनच करशील तर. मी तर आहे माझ्या लॅपटॉपमध्ये बेस्ट एकदम. तेच म्हणते. मन भरला अभ्यास करून. कठीण आहे. बोल ना. 2000 years later. हाय गाईज. तर आता मी चाली ग्रॉसरी शॉपिंगला. लाईक माझी ग्रॉसरी काय असते? दूध, अंडा, ब्रेड, बस. याच्यावर माझी काय ग्रॉसरी अशी नसते. कांदा, बटाटा ते पण महिने चालतात माझ्यासाठी. तर बघायलाच तुम्ही मी ग्रॉसरी म्हणून काय घेते. खास अंडी घ्यायलाच चालली आहे मी आता. काल अर्धी ग्रॉसरी घेऊन आली. दूध, ब्रेड आणि बिस्किट घेऊन आली आहे मी. आता फक्त अंड्यांसाठी चालली आहे. चलो मिलते आहे नीचे. आणि हा आता असा दिवसाचा ऊन आहे म्हणून मी चालली आहे. कारण की 3 नंतर जो अंधार होतो त्याच्यानंतर तो डिप्रेशन येतो. आय मीन डिप्रेसिंग वेदर होतो. त्याच्यात जाणं खूप असं भाई मी घराच्या बाहेर नाही निघावं असं वाटत. म्हणून
मस्त असं उजेड धूप आहे तो पण तेव्हा जाऊन येते. वातावरण एकदम मस्त, चेहऱ्यावरूनच कळत असेल माझ्या. चुकून कोण समोरून यायला नको. हा ओवरव्यू ऑफ माय एरिया. गाइस आमचा ग्रोसरी स्टोर. चलो जाते हैं अंदर. लोकांना हॉटेल में त्यांना रेकॉर्ड करते. कॅमेरा बंद करायला लागेल. मला माहिती आहे मी काही घेणार नाही. हे थंड अंड्याच्या बॉटल माझ्यासाठी नाही आहेत, दारू वगैरे. मी जे घ्यायला आली तेच ओनली फोकस. बाकी काय फालतू घ्यायचं नाही आहे मला. नो फालतू खर्चा. माझे फालतू खर्चे चालू झालेले आहेत. अगेन आय एम इन द रॉंग सेक्शन. मी अशा ठिकाणी येतेच का जिथे मी पैसा खूप उधळणार आहे. तर मला सगळे शॉक पण लहान मुलांसारखे. चॉकलेटच काय खायला पाहिजे, हेच काय पाहिजे, तेच काय पाहिजे. सो आता मी इंडियन सेक्शनमध्ये अँड जस्ट लुक ॲट द प्राइस. इंडियन बिस्किट्स. क्रेझी लेवलची शॉपिंग केली मी. पण आता परत मी कधी ते शॉपिंगला जात नाही. वायफळ शॉपिंग खूप झाली आहे माझी. शॉपिंग एवढीशीच केली आहे मी, म्हणजे एवढीशी नाही जरा आधी केली आहे. डिसाईड करून गेलेली फक्त अंडी आणि मिरच्या घ्यायच्या आहेत. ते तर घेतलं, त्याच्यावर आणखीन खूप काय काय घेतलं. मी आता दंगी आहे एवढूसा सामान उचलून. म्हणून आता भेटू माझ्या घरी. One eternity later. हाय गाईज, वेलकम बॅक आफ्टर सो लॉंग टाईम. सो फायनली मी लंडनला आल्यानंतर आता लंडन फिरायला, मी घराच्या बाहेर चालले थोडी फिरायला. आय होप काहीतरी मी एक्सप्लोर करेल. अँड दिस इज माय आउटफिट. दिस इज हाऊ आय लुक. लाईक लुक लुक लुक. बस एवढी तयार झाली चांगली फोटोजसाठी. बस फोटो झाले पाहिजे चांगले. ऑब्व्हियसली मी फोटोजसाठी जाते सगळीकडे. आय मीन फोटोजसाठीच जाते मी सगळीकडे. अँड आय होप प्लॅन सक्सेसफुल होईल. सो लेट्स मीट ॲट द प्लेस डिरेक्टली. तिथे पण चालली असेल मी तिथे. मी आधीच बोलत नाही कारण की मग प्लॅनमध्ये सगळा झोल होऊन जातो म्हणून. बाई एवढी गर्दी. थोडं सेकंड मला वाटलं मी कुठल्यालाच आहे. गर्दी. हॅलो गाईज, ॲज युजल माझ्या मित्रांपेक्षा आधी मीच आलेली आहे. सो आय डिझर्व अ ट्रीट फ्रॉम देम. पण ते लोक देणार नाही, हरामी आहेत. तिथे मस्त गाणी बोलते बिचारी. किती थांबली मी. तू आणि हा मी अर्धा तास लवकर तयार झालो. आणि बघितलं ना हा बघ पोरगी असून मी लवकर आली. पोरगी बरोबर ना. Oh my God! Much later. ओके, सो दिस इज माय घर. न्यू घर. ज्या लोकांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी पण एकदम प्रिटी एस्थेटिक आहे. अँड टचवूड सगळं काही चांगलंच चाललंय. सो प्लीज नो नजर काही चीन टपाक डमडम ऑलरेडी खूप लागलेली आहे. हां, ते सांगायचं झालं तर इंट्रो एवढंच खूप झालं ॲक्च्युली. मॅडम आफ्टर व्हिडिओ. हॅलो गाईज, वेलकम टू कुक विथ मानसी. लाईक आय डोंट नो वाय मानसी इज कुकिंग.
कारण मानसीचा आधीचा 4 दिवसाचं जेवण पण बाकी आहे. मग मानसीला घरातले बोलतायत रोज जेवण बनवायचं, म्हणून मानसी आता रोज जेवण बनवते आणि तो रोज जेवण संपत नाही. आणि मानसीचे फ्लॅटमेट्स पण एवढे चांगले आहेत की त्यांनी बनवल्यावर पण मानसीला जेवायला मिळतं. म्हणजे मानसी नॉनव्हेज बनवत नाही, पण ते लोक बनवतात आणि मानसीला खायला घालतात. आणि आता आपण बनवणार आहोत अंडा करी. वेलकम टू कुक विथ मानसी. 1 मिनटं इंडक्शन कमी करू दे. तयारी सगळी झालेली आहे. अंडी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापत ठेवले. सगळा कापाकापी झालेली आहे. मसाले काढलेले आहेत. आणि आता फक्त आणि फक्त मला सगळं असं इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत बस, की मग सगळं झालं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, कालची डाळ अजून आहे, कालचा भात अजून आहे. तो नाही मी दाखवू शकत, जरा खूप कमीच आहे, जास्तच आहे म्हणून. घाण आहे पण ठीक आहे, ॲडजस्ट करू. बॅचलर्स होतं मी. ओके चला आता लेट्स बिगिन टू द रेसिपी. सो आय डोंट नो व्हिडिओमध्ये काय काय मी पोस्ट केलं एक्झॅक्टली, बट आय होप जे काय असेल त्याच्यात माझी बेइज्जती झालेली नसेल. ऑलमोस्ट सगळीकडे करतातच माझे सगळे दोस्त लोक तरी पण. सो थँक यू फॉर वॉचिंग येट अनदर फालतू ब्लॉग. आता तर माझी युनी पण संपत आलेली आहे. आता युनीचा पण एक ब्लॉग करायचा चाललाय, पण तेवढं चालतं नाही येत. चालेल मी तरी पण लास्ट डेला तेच करेन. ओके थँक्यू फॉर वॉचिंग. बाय 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 बाय.